केशरी रंगात मोतीचूर उजळला. गणपतीचा प्रसाद आनंद दुप्पट झाला. मोतीचूरचा लाडू बाप्पांचा गोडवा, प्रत्येक कणात दडला प्रेमाचा ठेवा. गणेश चतुर्थीचा उत्सव भक्तीचा दरबार, मोतीचूरच्या लाडूंनी गोड झाला संसार. मोतीचूरच्या लाडूंनी गोड झाला संसार. नमस्कार, मी प्राची शेटवेडेकर आणि आज आपण बघणार आहोत मोतीचूर लाडू आणि गणेश उत्सव यांच्या संदर्भातील काही गोष्टी. चला तर मग रेसिपी पाहता पाहता जाणून घेऊया मोतीचूरच्या लाडूचा इतिहास, परंपरा आणि गणेश उत्सव यांच्यामधील गोड नातं. गणेश चतुर्थीचा उत्सव म्हणजे भक्ती, आनंद आणि गोडव्याचा संगम. ढोल ताशांच्या गजरात, फुलांच्या सुवासात आणि आरतीच्या सुरात आपला लाडका गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होतो. मोदक हा बाप्पांचा आवडता नैवेद्य मानला जातो, पण त्याचबरोबर सोन्यासारखे चमकणारे मोतीचूरचे लाडूही त्यांना तितकेच प्रिय आहेत. लहान लहान केशरी मोत्यांनी बनलेला हा गोड लाडू केवळ चवीनेच नव्हे तर एकतेचे, आनंदाचे आणि समाधानाचे प्रतीक आहे. अशा या गोड प्रसादाच्या सानिध्यात गणेश उत्सवाचा उत्साह आणखी खुलून येतो. गणेश चतुर्थीमध्ये मोतीचूरच्या लाडूचा नैवेद्य देण्याची प्रथा ऐतिहासिक व सांस्कृतिक दोन्ही मुळांनी जोडलेली आहे. परंपरेनुसार हा गोड पदार्थ उत्तर भारतातील राजवाड्यांमध्ये आणि मोठ्या गणेश मंडळामध्ये प्रचलित झाला. मुघलकालीन स्वयंपाकशास्त्रात मोतीचूरचा उल्लेख आढळतो, ज्यात मोतीसारखे बिंदू बेसन, साजूक तूप व साखरेच्या पाकात एकत्र करून तयार केले जातात. 18व्या-19व्या शतकात पेशवे व मराठा सरदारांच्या दरबारात गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा होत असे. उत्तर भारतातील स्वयंपाकी आणि हलवाई पुणे, सातारा, कोल्हापूर दरबारात आले आणि त्यांनी मोतीचूरच्या लाडूंचा नैवेद्य गणपतीला अर्पण करण्याची पद्धत सुरू केली. हळूहळू ही परंपरा श्रीमंत घराण्यातून सामान्य लोकांपर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे मोतीचूरचा केशरयुक्त रंग गणपती बाप्पांच्या सौंदर्याशी आणि मंगलतेशी जोडला जातो. लाडूचा गोल आकार पूर्णत्व आणि एकतेचे प्रतीक मानला जातो, जे गणेशोत्सवाच्या भावनेशी जुळते. आज महाराष्ट्रातील काही मंडळांमध्ये व घरगुती गणेशोत्सवात मोदकाबरोबरच मोतीचूरचा लाडूही नैवेद्यात आवर्जून ठेवला जातो. ही परंपरा इतिहास, चव आणि श्रद्धेचा सुंदर संगम आहे. गणपती बाप्पांना गोड पदार्थांचा विशेष लळा आहे आणि मोतीचूरचा लाडू त्यातला एक आवडता नैवेद्य मानला जातो. यामागे एक मनोरंजक लोककथा, पुराण कथा सांगितली जाते. कथेनुसार एकदा गणपती बाप्पा पृथ्वीवर भ्रमंती करत होते. ते एका गावात पोहोचले, जिथे एका वृद्ध भक्तिनीने त्यांचे मनापासून स्वागत केले. तिच्याकडे मोदक करण्या इतके साहित्य नव्हते, पण तिने बेसनचे लहान लहान मोतीसारखे दाणे तुपात तळून साखरेच्या पाकात घोळवले आणि त्याचे लाडू बनवून बाप्पांना अर्पण केले. त्या लाडूचा केशरी रंग, सुगंध आणि गोडवा पाहून गणपती इतके प्रसन्न झाले की त्यांनी म्हटले, तुझ्या या मोत्यासारख्या गोड लाडूंना माझ्या नैवेद्यात नेहमी स्थान असेल. तेव्हापासून असे मानले जाते की मोतीचूरचे लाडू आनंद, ऐश्वर्य आणि मंगलतेचे प्रतीक आहे आणि गणेशोत्सवात त्यांना अर्पण केल्याने बाप्पांची कृपा व भरभराट लाभते. या कथेमुळे आजही अनेक ठिकाणी मोदकाबरोबर मोतीचूरचे लाडू गणपतीच्या नैवेद्यात मानाचे स्थान मिळवतात. मोतीचूरच्या लाडूंना रंग व सुगंध देण्याच्या पारंपरिक पद्धती इतिहासात खूप समृद्ध आहे आणि त्यामागे सांस्कृतिक महत्त्वही दडलेले आहे. प्राचीन काळी विशेषतः राजदरबारातील व पारंपरिक हलवायांच्या घराण्यात कृत्रिम रंगाचा वापर न करता लाडूंना नैसर्गिक रंग व सुगंध दिला जात असे. पिवळसर केशरी रंगासाठी केशर पाण्यात किंवा गरम दुधात भिजवून पाकात मिसळले जाई. केशरचा सुवास आणि हलका कडसर गोडवा लाडूंना राजेशाही स्पर्श देत असे. काही भागात हळदीचा सौम्य अर्क किंवा झेंडूच्या पाकळ्यांचा नैसर्गिक रंगही वापरला जात असे.
सुगंधासाठी वेलची पूड, गुलाब पाणी आणि केवडा अर्क हे मुख्य घटक होते. वेलची गोड पदार्थांचा सुगंध वाढवत असे, तर गुलाब पाणी थंडावा आणि हलकी फुलांची गंध छटा आणत असे. मुघलकालीन स्वयंपाकशास्त्राच्या प्रभावामुळे केवड्याचा अर्क देखील मोतीचूरच्या लाडूंमध्ये लोकप्रिय झाला. तो सणासुदीच्या प्रसंगी विशेष मानला जाई. इतिहास सांगतो की 18व्या-19व्या शतकातील दरबारी गणेशोत्सवात मोतीचूरचे लाडू केशर गुलाबाच्या सुगंधाने भरलेले असत, जे श्रीमंती व मंगलतेचे प्रतीक मानले जाई. हे लाडू केवळ चवीपुरतेच नव्हे, तर त्यांच्या रंग आणि सुगंधामुळे उत्सवाच्या गोड आठवणींना चिरस्थायी बनवत. गणेशोत्सवातील गोड पदार्थ हा फक्त जेवणाचा भाग नसून तो भावनांचा दुवा आणि समाजातील नातेसंबंधाची गोड वीणा आहे. मोदक, मोतीचूरचे लाडू, पेढे किंवा श्रीखंड, प्रत्येक गोड पदार्थाची तयारी अनेकदा संपूर्ण कुटुंब एकत्र बसून केली जाते. आई साहेब पीठ मळतात, आजी पिढ्यानपिढ्या चालत आलेली रेसिपी सांगते, तर लहान मुले लाडू गोल करायला मदत करतात. हा सामूहिक प्रयत्न केवळ पदार्थ तयार करण्यापुरता मर्यादित राहत नाही, तो एकत्र येण्याचा, गप्पा मारण्याचा आणि हसण्याचा प्रसंग बनतो. गणेश उत्सवाच्या दिवसात गोड पदार्थ शेजाऱ्यांना, मित्रांना आणि नातेवाईकांना वाटण्याची प्रथा आहे. या देवाणघेवाणमुळे सामाजिक बंध अधिक घट्ट होतात आणि गोडवा फक्त जिभेवरच नाही, तर मनातही उतरतो. यातूनच एक सुंदर संदेश उमटतो. गोड पदार्थाप्रमाणेच आपले संबंधही गोड, एकत्रित आणि आनंदाने भरलेले असावेत. गणेश उत्सवातील ही परंपरा आपल्याला शिकवते की खरा आनंद हा वाटण्यात आणि एकमेकांशी जोडण्यात आहे, मग तो गोड पदार्थाचा असो वा प्रेमाचा. मोतीचूरच्या लाडू सारखा आनंद मनात साठवा. बाप्पा नेहमी प्रसन्न राहते. गणपती बाप्पांचा गोड नैवेद्य जसं हृदय जिंकतो, तसंच तुमचं वागणंही लोकांच्या मनात गोडवा भरू दे. मोतीचूरच्या लाडू प्रमाणे लहान लहान क्षण एकत्र आल्यावरच जीवनाचा उत्सव साजरा होतो. गणेशोत्सव शिकवतो, आनंद वाटला की तो मोतीचूरच्या लाडू सारखा वाटतो. गणेश चतुर्थी हा फक्त सण नाही, तर मोतीचूरच्या लाडू सारखा एकत्रिततेचा गोडवा अनुभव आहे. गणेश चतुर्थी हा फक्त सण नाही, तर तो मोतीचूरच्या लाडू सारखा एकत्रिततेचा गोड अनुभव आहे.